तर नमस्कार मंडळी, आज व्हिडिओमध्ये स्पेशल आहे कारण का आज तुम्ही स्क्रीनवर जी बारी पाहतात ती आहे आजच्या सुलतान झेंड्या केसरीचं थारचा मानकरी टायगर. आणि आज आपण या टायगर बैलाच्या मालकाची आज खास मुलाखत घेणार आहोत. चाल द्या. बरं भाऊ इथे नमस्कार मंडळी. खरं तर व्हिडिओ बनवताना खूप आनंद होतोय कारण का आज सुलतान झेंड्या केसरी विजय शेठ रखमाजी धुमाळ यांनी जे यात्रेचं आयोजन केलं होतं त्यामध्ये टायगर आणि हरण्या हा थारचा मानकरी ठरलाय. पण आनंदाची गोष्ट एवढी आहे की टायगर बैलाचे जे मालक आहेत थोरवे निखिल शेठ थोरवे, पंचायत समिती सदस्य आळंदी, हे आपले सख्खे साडू आहेत. आणि यामुळे एवढा आनंद होतोय की बाबा पाहुण्यांचं आपल्या गावात येऊन नाराज नाही झाले. एकदम असं इतकं भारी वाटतंय ना, आज आनंदाची एकदम गोष्ट आहे. साडू कसं वाटतं फक्त तुमच्या भाषेत सांगा, 2 शब्द. खरोखर खूप आनंद होतोय. बैलगाडा शर्यतीकडे गेल्या महिन्यापासून सुलतान झेंड्या केसरीकडे सगळ्या पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं, कोण होता सुलतान आणि झेंड्या केसरी. आणि आज तो मान आम्हाला भेटला, त्याबद्दल खरोखर खूप आनंद होतोय. आनंदी बैलावर आनंदी आहे का? सगळ्यांवरच आनंदी आहे, बैलावर आनंदी आहे. नियोजन कसं वाटतं? नियोजन करणाऱ्यांवर सुद्धा नियोजन 1 नंबरचं होतं. त्याचबरोबर आता आम्ही आहे ना आमच्या छोटे साडूंकडे जातो, तशी आमची हसी मजाक खूप चालते बरं का. पण आज थोडी मुलाखत हसी मजाक मध्ये काय वाटतंय मग? आज तुम्ही सुलतान झेंडा केसरी झालात, काय वाटतंय? खरोखर खूप आनंद झालेला आहे. किती वर्षाची प्रतीक्षा होती? बरेच वर्षापासून प्रयत्न चालू होते आणि त्याला आज यश आलेलं आहे. हा का? मग पहिल्यापासून थोडा टायगरचा प्रवास सांगता का आम्हाला? टायगर आम्ही ना ह्याच्या आधी कांड्यावरती पळवला होता आणि त्याच्यानंतर जोकडामध्ये पळवलाय. हा का? मग कोणाकोणासोबत आवड वगैरे झाली काय थोडं सांगा ना आम्हाला, प्रेक्षकांना पण सांगू द्या. टायगर आत्ताच नवीन प्रकाश होता आला सगळ्यांच्या डोक्यात, टायगर कोण आहे? टायगर टायगर जिंदा आहे. टायर कांड्यावर पळवत असताना ना देवगावचे रोहित भैया काळोखे यांच्या पैंजण सोबत पळालेला आहे. परत रांजणगावचे अमोल शेठ बबनराव गणपतराव पाचुंदकर यांच्या रत्नासोबत पण पळालेला आहे. आणि अशा बऱ्याच जणांसंग पळालेला आहे. त्या सर्वांचं अजून एक प्रश्न विचारायचा आहे. पहिल्यांदा कांड्यावर पळत होता बरोबर? हो. नंतर तुम्हाला आयडिया आली जोकाटात पळवायची, असं वाटलं तुम्हाला की जोकाटात पळवा? मग कोणाकोणासोबत जोकाटामध्ये बैल पळवला आपला? याच्या अगोदर आम्ही ना तुळापूरचे भरत शेठ शिवले यांच्या पक्षासोबत झोपला होता. आणि पक्षासोबत झोपला त्यावेळेस पहिल्यांदा करंजीवर घाटाचा राजा झाला, 2 नंबर फायनल झाली होती. आणि त्याच्यानंतर बदलवाडीमध्ये झोपला होता पक्षासोबतच. तर पक्षासोबत 1 नंबर थारचा मानकरी राहिला होता. 1 नंबर झाली होती तिथं पण बदलवाडीमध्ये पण. मुरे यांच्या मुंगळाबाईला सोबत पण पळालेला आहे, मुंगळाबाईला समोर पण पळालेला आहे. हा. काय मग किती बरं इकडे थोडं मी आता आम्ही एकच कुटुंब थोडक्यात नाते, अगदी जवळचं नाते आमचं. पण सांगायचं झालं हे थोरवे कुटुंब आहे साधारणतः आहे ना, किती साधारण 2 वर्षापासून अगदी प्रतीक्षा होती त्यांना की बाबा कधीतरी 1 नंबर मध्ये आपला करायचंच खास. आणि आज तो दिवस उगवलाय. पहिल्यांदा म्हणजे पारगावला पण आपली झाली होती ना, पारगाव केसरी पण हरणे पारगावला पण ना घाटाचा राजा झाली होती आणि 1 नंबर फायनल झाली होती. आणि इथे जिथं सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या ना, हरण्या आणि झेंड्या खास. आज काय हा सुलतान आणि झेंड्या केसरी होऊन सगळ्यांच्या डोळ्याची पारणं फेडलेली आहे. आज कसं वाटतं? आनंद भरपूर झालेला आहे, शब्दात नाही सांगता येत. आज आनंद झालेला आहे. शब्दात नाही सांगता येणार. बरं मग आता पुढचं नियोजन कुठे आहे? नियोजन अजून काही झालेलं नाही. झालेलं नाहीये. काय मग याला खुराक वगैरे काय देतात ते तरी सांगा की कसं आम्हाला, म्हणजे आमच्याकडे बैल आली तर थोडं आम्ही पण हे करू. सांगा खुराक काय देत आहे अंदर की बात. नाही तसं काय नाही, जे रेग्युलर सगळ्या बैलांना असते तेच. व्यायाम वगैरे काय आता रेग्युलर घाट चालू आहे त्यामुळं व्यायाम काय नाही. पण इतर वेळेस घाट नसल्यावरती पोनी बिनीला वगैरे नेतो आम्ही. पहा मंडळी, तर अशी होती आपली टायगर की
काय म्हणतो ना आपण, सलमान खान कसा म्हणतो, टायगर अभी जिंदा है, टायगर अभी मार्केट में आया है देखना पडेगा. टाकायचा मलाच. पुन्हा एकदा सुलतान झेंड्या केसरी झाल्याबद्दल टायगरचे आणि तुम्हा दोघांचे आणि तुमच्या याच्या मागे असणाऱ्या अपार अशा कष्टाला मी तर तुमचं काय करतो आपण त्याला म्हणतो, अपार अशा कष्टाचं काय म्हणतो, फळ मिळालं. सब्र का फल मिठा होत आहे. आज टायगरच्या रूपामध्ये आम्हाला सब्र का फल मिळालेलं आहे, तोरे कुटुंबाला मिळालेलं आहे. चला मंडळी, ही होती टायगरची मुलाखत. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद. आणि हो, इथपर्यंत आलाच तर चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही बरं का. हा, चला.